नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अंडा बिर्याणी करणार आहे. त्यासाठी इथे मी अंडे घेतलेले आहे, शिजायला टाकलेले आहेत. त्यात एक लिंबाचा तुकडा टाकलेला आहे, कारण अंडे फुटतात ना, लिंबाचा तुकडा टाकल्यावर अंडे फुटत नाहीत. चला तर आता मी तांदूळ भिजत घातले होते भात बनवण्यासाठी. अगोदर मी भात अर्धा शिजून घेणार आहे. चला तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण खडे मसाले टाकून देऊया. सर्व खडे मसाले आपण टाकून दिलेले आहेत. बघू शकता, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, हे सर्व आपल्याला छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा आवाज छान येईल म्हणून. आणि लगेचच आपण पाणी टाकून देणार आहोत, कारण आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे अर्धा. आणि 1 चमचा मी पिंक मीठ टाकलेलं आहे. चला तर आता आपण भांड्यावर झाकण ठेवून देऊया, जेणेकरून चांगली उकळी आली का आपल्याला तो तांदूळ भिजवलेला टाकून द्यायचा आहे. बघा, उकळी आलेली आहे पाण्याला. चला तर आता आपण ते तांदूळ पाण्यामध्ये टाकून देऊया. अशी झटपट होते ही बिर्याणी. तर सर्व बाजूने हलवून आपण परत पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊया. लगेचच मग तो भात आपला तयार होईल. बघूया आपलं. वाव, किती सुंदर भात झालेला आहे. तुम्ही बघू शकता, भिजवल्यामुळं पटकन भात मस्त झालेला आहे, मोकळा. बघा किती लांब लांब झालेला आहे. अजून आपण 5 मिनिटे असं ठेवून देऊया. चला तर इथे मी अंडे घेतलेले आहेत. सगळे सोलून झालेले आहेत अंडे, आणि स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊया, जेणेकरून त्यावर छोटं कवच असतं ते निघून जाईल. आणि टूथपिकच्या साहाय्याने मी त्याला पीळ पाडून घेते, जेणेकरून आपण जेव्हा मसाला फ्राय करतो तेव्हा त्या अंड्यात गेला पाहिजे, म्हणजे आपली बिर्याणी रुचकर होईल. मस्त झालेला आहे भात, खूप मोकळा झालेला आहे. बघा, वाव, सुंदर झालेला आहे भात. 90% मी शिजून घेतलेला आहे. चला तर आता आपण मसाला बनवून घेऊया अंडा बिर्याणीचा. इथे तेल टाकून दिलेलं आहे मी. आता त्यामध्ये आपण कांदा परतून घेऊया. बघा, कांदा छानसा परतून झालेला आहे, मस्त. आता लगेचच आपण टोमॅटो टाकून देऊया. टोमॅटो पण छानसा आपण परतून घेऊया. त्यामध्ये आपण 2 मिरच्या हिरव्या टाकून दिलेल्या आहेत. उभ्या चिरून मी मिरच्या टाकून दिलेल्या आहेत त्यामध्ये. मस्त परतून घेऊया आपण ते. आणि इथं आलं लसूणची पेस्ट मोठा चमचा भरून मी टाकलेली आहे. थोडीशी पुदिन्याची पाने पण टाकलेली आहेत. छान परतून झालेला आहे आपलं, मस्त. आता इथे आपल्याला बिर्याणी मसाला टाकून द्यायचा आहे. इथे मी मोठा चमचा भरून एक बिर्याणी मसाला टाकून दिलेला आहे. तो पण छानसा आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान परतून झालेला आहे. आता आपण अंडे टाकून देऊया. अंडे पण आपल्याला अलगद परतून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि यात आता मसाला गेलेला असेल. खूप छान दिसतात ते अंडे, आणि मस्त वास सुटलेला आहे मसाल्याचा.
आता लगेचच आपण भात टाकून देऊया. शिजलेला भात 90% शिजून घेतलेला आहे. आपल्याला 10 मिनिटच ठेवून द्यायचं आहे बिर्याणी. एकदा मिक्स केल्याच्या नंतर भात पण आपल्याला अलगद हलवून घ्यायचा आहे. चला तर सर्व बाजूने आपण हलवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया 10 मिनिटे 5 मिनिटे. वाव, किती सुंदर झालेला आहे भात, तुम्ही बघू शकता. खूप मस्त झालेला आहे भात, अंडा बिर्याणी. तुम्हाला जर माझी अंडा बिर्याणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज. भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये.